नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आणि आपले सर्वांचे स्वागत करत आहे. प्रथम आपण सध्याची परिस्थिती पाहणार आहोत. सध्या पाहायला गेलं तर आज दुपारपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पाऊस हा संपूर्ण मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या पश्चिम बाजूने मराठवाड्याच्या पश्चिम बाजूने हा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि संपूर्ण विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे. काही अंशी जोरदार पावसाचे सरीसुद्धा झालेले आहेत. जास्तीत जास्त दक्षिण साईडला महाराष्ट्राच्या व कर्नाटकच्या उत्तर साईडून जास्त पावसाचा जोर व पश्चिम साईडून दिसून आलेला आहे. त्यातल्या त्यात हा भाग दाखवत आहे, की खाली दक्षिण बाजूने बेळगाव पासून जालना, अहिल्यानगर या पट्ट्यातून बऱ्यापैकी पावसाचा जोर आहे. जळगाव, मालेगाव ह्या पट्ट्यातून पावसाचा जोर अ, आज पाऊस पडलेला दाखवत आहे. म्हणजे ते पावसाने तिथे हजेरी लावलेली आहे. आणि बऱ्याच भागातून सांगली, बेळगाव ह्या भागातून, काही भागात कोल्हापूर साईडला, ह्या भागातून दक्षिण साईडला बऱ्यापैकी गडगडाटी व जोरदार पाऊस झालेला आहे. कर्नाटकच्या उत्तर साईडला सुद्धा गडगडाटी जोरदार पाऊस झालेला आहे. उत्तर साईडला मध्य महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला दिसून येत आहे. जर आपल्याकडे कशा प्रकारे पाऊस झाला आहे त्याचे कमेंट करून आम्हाला सांगत चला आणि तुम्ही कुठल्या भागचा आहे तेही सांगा. एकंदरीत पाहता पावसाचा जोर आज परत एकदा वाढलेला आहे. का तर हवेची द्रोणीय स्थितीमुळे हा जोर वाढलेला आहे. त्यानंतर सोलापूरच्या दक्षिण बाजूने सुद्धा पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आज दिसून आला. पुढं एक 48 तासात पाहायला गेलं तर 48 तासात सुद्धा पावसाची परिस्थिती आज ती भाग बदलत पाऊस आज जसा पडला आहे तसा उद्याही काही भागातून पाऊस पुढे सरकणार आहे. साधारणतः आजचा जोर जिथं होता तिथं पावसाचा जोर तुरळक स्वरूपात राहणार आहे आणि मध्य महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. पण विदर्भ साईडला थोडासा पावसाचा जोर जास्त राहायची शक्यता आहे. 21 तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर राज्यातून बऱ्यापैकी पावसाचा जोर कमी झालेला दाखवत आहे आणि स्थानिक वातावरण बदललं तर पश्चिम बाजूने किंवा मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता वाटत आहे. त्यानंतर हळूहळू 22 तारखेपर्यंत पावसाचा जोर हा पूर्वेकडे सरकलेला आहे. पश्चिमी आवर्तानेही आलेलं होतं तेही पूर्वेकडे सरकलेलं दिसून येत आहे. ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर ह्या मॉडेलनुसार सुद्धा असं दाखवतं, की 24 तासामध्ये पावसाचा जोर अ, बऱ्याच महाराष्ट्रातून 24 ते 36 तासामध्ये बऱ्याच भागातून पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि विदर्भ भागात पावसाचा जोर टिकून राहिलेला दिसून येत आहे. विदर्भ म्हणजे नागपूर ह्या पट्ट्यातून चंद्रपूर, नागपूर या पट्ट्यात पावसाचा जोर टिकून राहिलेला आहे आणि इकडे पश्चिमेत जे आवर्तन आलेलं होतं तेही पूर्व दिशेला निघून जात असताना दिसते. उत्तर भारतातून पावसाचा जोर काही अंशी जास्त आहे असं दिसत आहे. परतच्या भागात पाहायला गेलं तर इकडे दक्षिण बाजूला कर्नाटकात सुद्धा स्थानिक वातावरण बनलं तर पावसाचा जोर आहे असं दाखवत आहे. इतर उर्वरित भागात स्थानिक वातावरण बनलं तर हलक्याच्या पावसाचा जोर असण्याची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत झाला आहे 2 दिवसाचा हवामान अंदाज. त्यानंतर पाहायला गेलं तर नव्याने पुन्हा एकदा एक 5-6 दिवसांनी पण पुन्हा एकदा नव्याने पावसाचा जोर होईल असं या मॉडेलच्या अंदाजावरून वाटत आहे. आणि तो भाग म्हणजे महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि विदर्भ पट्ट्यातून जास्ती करून सुरुवात होण्याची शक्यता आहे. ज्या त्यावेळी ते अंदाज पाहूया. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा.